लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थ्यांची आता पडताळणी होणार आहे। ई-केवायसी मधील त्रुटींमुळे शासनाने हा मोठा निर्णय घेतलाय। अंगणवाडी सेविकांना पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। महिला आणि बाल विकास कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। तर अदिती तटकरे यांनी काय ट्विट केले बघा। लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबर 2025 रोजी पर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत दिली होती, मात्र ई-केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्याचं म्हणूनच योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची अंगणवाडी सेविकांमार्फत आता प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचना देण्यात आल्यात। लाडक्या बहिणींनी मागच्या 2-4 दिवसामध्ये जी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं केली, त्या आंदोलनाला अगदी मोठ्या प्रमाणात यश मिळालेलं आहे। याचं यश म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया करण्यासाठी अदिती तटकरे यांनी फेसबुकवरती पोस्ट करून स्वतः दखल घेतलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही, त्यांच्यासाठी आता नक्कीच काहीतरी मार्ग निघू शकेल अशी आपण आशा करू शकतो। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। सर्व शासकीय योजनांची अचूक व वेगवान माहिती फक्त विसावा या आपल्या चॅनलवर